नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कछवे, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर. आज आपण फळबाग लागवडीचे पूर्वनियोजन या विषयावर माहिती घेऊयात. आपल्या भागामध्ये फळबाग लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फळबागा या आपल्या शेतामध्ये दीर्घ कालावधीसाठी उभ्या असतात. त्यामध्ये काही चूक झाल्यास आपल्याला ती चूक दुरुस्त करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होत नाही. त्यामुळं या फळबाग लागवडीचं आपल्याला चांगलं नियोजनबद्ध काम केल्यास आपल्या बऱ्याचशा चुका कमी होऊ शकतात. त्यामुळं शेतकरी बंधूंनी आजपासूनच या फळबागा लागवडीचं नियोजन करावं. फळबागाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. एकरी उत्पन्न इतर पिकापेक्षा जास्त देतात. या फळपिकामध्ये आरोग्यासाठी लागणारे घटक हे विपुल प्रमाणात असतात. तसेच बऱ्याचशा फळपिका ह्या कमी पाण्यावर किंवा कोरडवाहूमध्ये येऊ शकतात. तसेच या फळपिकांपासून बऱ्याचशा उद्योगांना कच्चा माल आपल्याला पुरवून उत्पन्न मिळवता येत असते. आपल्या भागात रोजगाराची निर्मिती देखील या फळबागा करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, निसर्गाचा समतोल साधण्यासाठी झाडांची अत्यंत गरज आहे, ती या फळबागाच्या माध्यमातून पूर्ण होते. आता फळबागा लागवड करताना आपल्याला काही बाबी लक्षात घ्यावायच्या आहेत. त्यामध्ये आपल्या भागातली जमीन त्या फळपिकासाठी योग्य आहे का, त्या जमिनीचं माती परीक्षण आपण करून घेतलेलं आहे का, आपलं हवामान त्या फळपिकासाठी योग्य आहे का. त्यानंतर आपल्याला त्या फळपिकाच्या संदर्भात कृषी तज्ज्ञासोबत चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपले जे इतर शेतकरी बंधू आहेत त्यांचे अनुभव देखील आपण विचारात घ्यायला हरकत नाही. त्यानंतर ज्या क्षेत्रात आपल्याला फळपिकाची लागवड करावायची आहे त्या क्षेत्राचा आपल्याला कुंपणाची सोय करणे शक्य असल्यास ती सोय करावी. त्यानंतर जी आपल्याला रोपे किंवा कलमे लागवड करायची आहेत ती कृषी विद्यापीठे किंवा खात्रीच्या रोपवाटिकेमधून आणण्याचे नियोजन आपल्याला करावायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी फळपीक निवड केलेलं आहे त्याची योग्य जातीची निवड करावायची आहे. त्यानंतर त्या फळपिकाला आपल्याला भविष्यात द्यायचं जे पाणी आहे त्याचं नियोजन करावायचं आहे. त्यानंतर फळबागांची शेतामध्ये आखणी व खड्डा खोदणे, तो खड्डा शास्त्रीय पद्धतीनं भरणे इत्यादीचं आपल्याला नियोजन करावायचं आहे. मित्रहो, आपले पहिलं नियोजन जमिनीच्या बाबतीत आहे. आपल्याला जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी, त्या पिकाला जी आवश्यक जमीन असती तशी जमीन आहे का याची आपल्याला खात्री करणं आवश्यक आहे. त्या जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय कर्ब असावे, भुसभुशीत मध्यम पोताची जमीन असावी. त्या जमिनीचं सामू सर्वसाधारणपणे 6 ते 7.5च्या दरम्यान असावा. मुक्त चुन्याचं प्रमाण 10% कमी असावं. जमिनीचा उतार जास्त नसावा. अशा जमिनीचं माती परीक्षण करून घेऊन आपण ती जमीन आपल्या लागवड करावयाच्या फळपिकास योग्य आहे का याची खात्री करूनच आपण लागवड करावी. आपण या ठिकाणी पाहू शकतो, जर आपली जमीन हलकी ते मध्यम असल्यास आपण अंजीर, पेरू, डाळिंब, लिंबू, द्राक्ष, पपई, सीताफळ, बोर, करवंद, कवट, चिंच इत्यादी फळपिके लावू शकतो. जर आपली जमीन मध्यम असल्यास चिकू, आंबा, संत्री, मोसंबी, नारळ इत्यादी पिके आपण लावू शकतो. आणि आपली जमीन जर भारी असल्यास आपण केळीसारखं पीक घ्यायला हरकत नाही. आपण आत्ताच पाहिलं, जमिनीचं सामू योग्य पाहिजे. अति आम्ल जमिनीत म्हणजेच 6पेक्षा कमी सामू असलेल्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता झाडाला दिसून येते. आणि अतिविम्ल म्हणजेच 7.5पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीमध्ये जास्त मॅंगनीज, लोह, तांबे इत्यादी मूलद्रव्याची कमतरतेची लक्षणे आपल्याला त्या पिकावर दिसून येतात. त्यानंतर जमिनीत क्षार हे अत्यंत महत्त्वाचे. झाडाच्या पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्याव्यतिरिक्त चुना, सोडियम, गंधक यांचे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स आणि क्लोराइड्स इत्यादी अपायकारक क्षारसुद्धा जमिनीत असतात. हे क्षार वरच्या थरात असतात. जमिनीतील क्षार प्रमाणाबाहेर वाढले तर मुख्य अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या शोषणावर आणि झाडाच्या अंतर्गत प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं क्षाराचं प्रमाण देखील 0.1% कमी असावं.
त्यानंतर आपल्याला ज्या जमिनीमध्ये फळपिकाची लागवड करावायची आहे त्या जमिनीला खोल नांगरणी करून ती जमीन उन्हाळ्यामध्ये चांगली तापू द्यावी, जेणेकरून त्यामध्ये निर्जंतुकीकरण होईल. त्या जमिनीचं काही लेवल नसल्यास त्या जमिनीचं सपाटीकरण करून घ्यावे, बांधबंदिस्ती करून घ्यावी आणि जमीन जर उताराची असल्यास समपातळीत मशागत करावी. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेच्या नियोजनाच्या बाबतीत जर आपल्याकडं 12 महिने पाणी उपलब्ध असल्यास त्या पद्धतीची आपण फळपिकाची निवड करावी. जर आपल्याकडं 8 महिने पाणी उपलब्ध असल्यास आपण पेरूसारखं फळपीक लावावे आणि जर आपल्याकडं पाणी 6 महिने पुरेल एवढेच असल्यास आपण सीताफळ, रामफळ, आवळा, बोर यासारखी कोरडवाहू फळपिके लावावेत. कोरडवाहू फळपिके लागवड करताना आपल्याला काही बाबी लक्षात घ्यावायच्या आहेत. पावसाळा सुरू झाला की फुले येणारी आणि जमिनीत ओलावा संपण्या अगोदर फळे काढणीस तयार होणारी फळपिके आपण कोरडवाहूमध्ये लावावी, ज्यामध्ये बोर, सीताफळ, करवंद, डाळिंब यासारखी पिके आहेत. कोरडवाहू पिके लावताना आपल्याला पाण्याचा ताण सहन करणारी, काटेरी किंवा पानगळ होणारी पिकांची निवड करावी लागेल. तसेच जमिनीत खोलवर सोटमूल जाणारी पिके देखील आपण कोरडवाहूमध्ये लागवड करावी. त्यामध्ये आंबा, आवळा, बोर किंवा हलक्या बरड जमिनीवर सहज येणारी पिके आपण निवडावीत. काही कोरडवाहू फळझाडे पावसाळा संपल्यानंतर फुलावर येतात आणि उन्हाळ्यात फळे काढणीस तयार होतात. त्यामध्ये आंबा, चिंच, जांभूळ, चारोळी इत्यादी आहेत. एकंदरीत आपल्याकडे पाण्याची सोय नसल्यास आपण त्या पद्धतीचे कोरडवाहू फळपिके निवड करायला हरकत नाही. आता ही कोरडवाहू फळपिके आपण लागवड करताना आपल्याला ती जागेवरच त्यांचे कलमीकरण करणे अत्यंत आवश्यक असते, ज्याला आपण इन सिटू ग्राफ्टिंग असं म्हणतो. तसेच याचा खड्डा जो असतो चंद्रकोर आकाराचा उतारावर खड्डे आपल्याला घ्यावायचे आहेत. झाडाची लागवड आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला करायची आहे आणि पाणी बचतीसाठी आपल्याला ठिबक, मडका सिंचन पद्धती, त्या झाडाला आच्छादन, कलमांना सावली करणे इत्यादी उपायाचा अवलंब करावा लागेल. त्यानंतर आपल्याला या फळपिकांना भविष्यात जे पाणी व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी आपल्याला याच दिवसामध्ये नवीन बोर घेणे किंवा विहीर दुरुस्ती करणे किंवा विहिरीचं खोलीकरण करणे, जे काय नियोजन आहे ते आत्ताच करावे लागेल. तसेच शेततळ्याची दुरुस्ती करून शेततळ्यामध्ये जास्तीचं पाणी वाहून जाणारे साठवणूक करून ते पाणी आपण संरक्षित पाणी म्हणून या फळपिकांना देऊ शकतो. तसेच आधुनिक सिंचन पद्धतीमधील ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा संच खरेदी करणे, तो संच आपल्या शेतामध्ये बसून घेणे, हे कामं देखील आपल्याला याच कालावधीमध्ये करावायचे आहेत. तसेच आपल्याला भविष्यात काही पावसाचा खंड आल्यास त्या खंडात पाणीचं व्यवस्थापनचं नियोजन देखील आत्तापासूनच करायला हरकत नाही. त्यानंतर आपल्याला ही जी काय फळपीक आपण निवड केलेली आहे ती फळपिकाची आखणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फळबाग लागवडीसाठी जागेची आणि पिकाची निवड झाल्यानंतर आपल्याला आखणी करण्यापूर्वी लागवड पद्धत ठरवावी लागेल. फळबाग लागवडीसाठी चौरस पद्धत, आयताकृती पद्धत, त्रिकोणी पद्धत, षटकोनी पद्धत आणि उतारावरील कंटूर पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर यामधील पहिली चौरस मांडणी पद्धत आहे. ही पद्धत सर्वात सोपी, आखण्यास अडचण नसणारी, उभ्या आडव्या मशागतीस योग्य आहे. सर्वसाधारणपणे आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी पिकासाठी ही पद्धत आपल्याकडे अवलंबिली जाते. 2 झाडातील आणि 2 रोपातील अंतर सारखेच असल्यामुळं आपल्याला दोन्ही दिशांनी या पद्धतीमध्ये मशागत करणे सोपे जाते. त्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती आयात मांडणी पद्धत आहे. ही पद्धत चौरस पद्धतीमध्ये थोडा बदल केलेला आहे. या पद्धतीमध्ये 2 झाडामधील अंतरापेक्षा 2 वळीमधील अंतर काही फळझाडामध्ये आपल्याला जास्त ठेवावे लागते. त्या ठिकाणी ही पद्धत आपल्याला उपयोगात येते. या पद्धतीत आपल्याला चौरस पद्धतीचे सर्व फायदे मिळतात, मात्र बागेमध्ये मशागत करणे थोडेसे चौरस पद्धती एवढे सोपे नसते. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती समभुज त्रिकोण मांडणी पद्धत. समभुज त्रिकोण मांडणी पद्धत ही चौरस पद्धतीप्रमाणेच आहे, परंतु 5वे झाड हे चौरसाच्या मध्यभागी लावावयाचे आहे. हे झाड कमी आयुष्याचे किंवा कमी कालावधीचे असावे आणि जे आपण लागवड केलेली आहे
की 10 बाय 10 मीटर अंतरावर जर आपण मुख्य पीक लागवड केले असल्यास मग आपण हे मध्यभागी 5वं झाड आपण लावावे आणि काही कालावधीनंतर हे 5वे झाड आपल्याला काढून टाकावे लागते. त्यानंतर पुढील षटकोनी मांडणी पद्धत. ही पद्धत समभुज त्रिकोणाच्या कोपऱ्यावर एक झाड लावावे. त्यामुळे षटकोनाच्या 6 कोपऱ्यावर 6 झाडे तयार होतात व मध्यभागी एक झाड बसते. या पद्धतीमध्ये सर्व झाडामध्ये समान अंतर असते आणि मशागत कर्णरेषेवर उभी आडवी करता येते. या पद्धतीमध्ये चौरस पद्धतीपेक्षा 15% झाडे आपल्याला जास्त बसलेली दिसून येतात. त्यानंतर पुढची पद्धत आहे समपातळी रेषा मांडणी पद्धत म्हणजेच कंटूर प्लॅन्टिंग सिस्टीम. जेव्हा डोंगराळ जमीन असते, जमीन सलग समान नसते, तेव्हा डोंगराच्या उतारावर आपल्याला समतल रेषेनुसार या फळपिकांची लागवड करावयाची असते आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यानंतर या 5 पद्धतीपैकी आपल्याला कुठली पद्धत निवडायची हे निवड करताना आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे. तर प्रत्येक फळझाडासाठी समान क्षेत्रफळ मिळावे, जमीन आपली वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि फळबागेतील आंतरमशागत, झाडांना पाणी देणे आणि झाडावर फवारणी करणे ही कामे आपल्याला सहज करता आली पाहिजेत. त्यानंतर बागेची देखभाल व राखण करणे देखील सोपे गेले पाहिजे आणि फळांच्या वाढीसाठी योग्य जागा त्या फळाला उपलब्ध झाली पाहिजे आणि प्रति एकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण या 5 पद्धतीपैकी योग्य पद्धत आपल्याला निवडावयाची आहे. त्यानंतर आपल्याला रोपाच्या किंवा कलमाच्या लागवडीच्या वेळेला काही काळजी घ्यायची. आपण अगोदरच पाहिले की जमिनीची आपल्याला खोल नांगरट करून घेतलेली जमीन पूर्ण तयार पाहिजे. त्यानंतर जो कलमाचा जोड असतो तो जमिनीपासून साधारणतः विशिष्ट उंचीवर असावा. त्यानंतर लागवड चांगला पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये करावी. लागवड शक्यतो दुपारनंतर करावी. कलमाचा जो डोळा आहे तो वाऱ्याच्या दिशेला ठेवावा. लागवड करताना जे रोपटं आहे ते बुरशीनाशकामध्ये बुडून लागवड करावी. त्याच्या मुळाला व अंकुराला कुठली इजा होऊ देऊ नये. त्यानंतर त्याचे मुळं दुमडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कलम लावल्यानंतर त्याच्या बाजूला हलक्या पायाने माती दाबून घ्यावी व त्या कलमास हलके पाणी द्यावे व कलमाला बांबूचा आधार द्यावा व शक्य झाल्यास आपल्या बागेच्या भोवती वारा प्रतिबंधक झाडाचा पट्टा आपण त्या ठिकाणी लावावा. कलम निवड करताना देखील आपल्याला काही बाबी पाहायच्या आहेत. त्यामध्ये खात्रीशीर रोपवाटिकेमधून, शक्यतो सरकारी किंवा सरकारमान्य रोपवाटिकेमधून कलमांची निवड करावी. चांगल्या गुणधर्माच्या खुंटावर बांधलेले कलम घेण्याचा प्रयत्न करावा. कलम सरळ वाढलेले, जोमदार, रोगमुक्त असावं. कलमाची उंची साधारणतः 2 किंवा 2 फुटापेक्षा जास्त असावी. डोळा भरलेली जागा जमिनीपासून 9 ते 12 इंच उंच असावी. कलमाचं वय साधारणतः 1.5 ते 2 वर्ष असावे व डोळ्यातून निघालेल्या कलमाचं वय 6 ते 10 महिने असावे. मात्र वृक्षाची देखील माहिती घ्यावी. झाड निरोगी, जोमदार, उत्तम अनुवंशिक गुण असलेले असावे. कलमावर जखमा किंवा रोगट कलम नसावे. त्यानंतर काही शेतकरी अति घन लागवड किंवा घन लागवडीकडे वळत आहेत. जमिनीच्या दर एकर क्षेत्रावर जास्तीत जास्त झाडे लावून जमिनीची सुपीकता कमी न होऊ देता जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या पद्धतीला आपण अतिघनता पद्धती असे म्हणत असतो. यामध्ये आपल्याला झाडाची उंची आणि आकार यांचे व्यवस्थापन वळण व छाटणीच्या माध्यमातून करावयाचे असते. सूर्यप्रकाश सर्व ठिकाणी जास्तीत जास्त पोहोचवायचा असतो. तसेच आंतरमशागत यंत्राच्या सहाय्याने करण्यात येणारी मशागतीची कामं सुलभरित्या आपल्याला या पद्धतीमध्ये करता येतात. या पद्धतीचे जे फायदे आहेत त्यामध्ये साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर होतो. कमी क्षेत्रामध्ये जास्त व दर्जेदार उत्पादन मिळते. सूर्यप्रकाशाचा प्रभावी वापर होतो. उच्च तंत्रज्ञाना वापराला या ठिकाणी संधी असते आणि लवकर उत्पन्न सुरू होते. पेरूच्या पारंपरिक पद्धत आणि उच्च घनता पद्धत या 2 पद्धतीमध्ये तुलनात्मक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामधून आपण पाहू शकतो की पारंपरिक पद्धतीमध्ये काय फायदे आहेत आणि उच्च घनता पद्धतीमध्ये काय फायदे आहेत. त्यानंतर या उच्च घनता
किंवा घन लागवडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये कमी घनता लागवड पद्धत म्हणजेच आपली पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर मध्यम घनता लागवड पद्धत, यामध्ये झाडाच्या आकाराचे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये डाळिंब, लिंबू, संत्रा, पेरू, पपई, केळी यासारखे फळपिकं लागवड जातात. त्यानंतर अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आपल्याला मध्यम अतिघनता आणि उच्च अतिघनता असे वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यामध्ये खुज्या खुंटाचा व वाढरोधक रसायनाचा वापर या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. त्यानंतर उच्च घनता लागवड पद्धती किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग किंवा मिडो ऑर्चर्डिंग मध्ये शेंडा मारणे आणि छाटणी करणे या क्रिया मोठ्या प्रमाणावर करून आपल्याला झाडाचा आकार मर्यादित ठेवावा लागतो. झाडाचे उत्पादन 2 वर्षांनंतर सुरू होते. या लागवडीस आपण मिडो ऑर्चर्ड असंही म्हणतो. या पद्धतीमध्ये पीक संजीवके व छाटणी तंत्रज्ञानाचा अतिशय तंतोतंत वापर केला जातो. जी झाडं छाटणीस प्रतिसाद देतात त्याच झाडामध्ये आपण ही घन लागवड अवलंबावी. त्यामध्ये आंबा, पेरू यासारखी पिके आहेत. तर विविध फळपिकांचे पारंपरिक पद्धतीमधील व अतिघनता पद्धतीमधील व उच्च घनता पद्धतीमधील वेगवेगळ्या लागवडीचे अंतर या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो. आंबा, पेरू, डाळिंब, चिकू, आवळा, त्यानंतर सीताफळ, केळी, पपई आणि लिंबू इत्यादीचे वेगवेगळे प्रकारामधील अंतर मीटरमध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच फळबाग लागवडीसाठी खड्डा घेणे. फळाचा विशिष्ट आकार आणि ह्याच्यानुसार आपल्याला खड्ड्याचा आकार निश्चित करावायचा आहे. जी फळे मोठ्या आकाराची असतात त्याची मुळे खोल जातात. त्यामध्ये आंबा, चिंच, पेरू, नारळ किंवा लिंबूवर्गीय फळ पिके यांच्यासाठी आपल्याला 1 घनमीटर आकाराचा म्हणजेच 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल खड्डा आपल्याला घ्यावायचा आहे. त्यानंतर सीताफळ, बोर, पेरू या फळपिकांसाठी आपल्याला अर्धा घनमीटर आकाराचा म्हणजेच अर्धा मीटर लांब, अर्धा मीटर रुंद व अर्धा मीटर खोल खड्डा घ्यावायचा आहे. त्यानंतर केळी आणि पपईसारख्या पिकासाठी आपल्याला 1 घनफूट आकाराचा म्हणजेच 1 फूट खोल, 1 फूट रुंद, 1 फूट लांब खड्डा घ्यावायचा आहे. या खड्ड्याच्या चहूबाजून आपल्याला कार्बेंडेंजिम या बुरशीनाशकाची द्रावणाने निर्जंतुक करावायचे आहे. आणि खड्डा भरताना कार्बारिल पावडर किंवा क्लोरोपायरिफॉस या कीटकनाशकाचा उपयोग करावायचा आहे. त्यानंतर हा खड्डा आपल्याला कसा भरावायचा याबाबत आपण माहिती घेऊया. खड्डा शक्यतो उन्हाळ्यात घेऊन तो प्रखर सूर्यप्रकाशामध्ये तापू द्यावा, जेणेकरून त्या खड्ड्याचं निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डा पुन्हा भरून घ्यावा. खड्डा मातीने भरताना ते निर्जंतुक करून खड्ड्याच्या तळाला वाळलेला पाचोळा 15 सेंटीमीटरपर्यंत भरावा. त्यानंतर 20 ते 25 किलो चांगले कुजलेले शेणखत, 2 ते 3 किलो गांडूळ खत, 2 ते 3 किलो निंबोळी पेंड, 25 ग्राम ट्रायकोडर्मा, 15 ग्राम स्फुरत विरघळणारे जीवाणू, 25 ग्राम ॲझॅटोबॅक्टर यांचे मिश्रण करून तो खड्डा भरावा. खड्डा जमिनीच्या वर 5 ते 7 सेंटीमीटर उंच भरून ठेवावा, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला लागवड करता येईल. त्यानंतर या कलमांना आपल्याला उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली देखील उन्हाळ्यामध्ये करावी लागते. त्यानंतर ज्या भागात पाण्याची टंचाई आहे, पाण्याचे दुर्भिक्ष आहे, त्या ठिकाणी आपण हे CRA म्हणजेच क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून झाडाची लागवड करावायची आहे. या पद्धतीमध्ये आपण जो खड्डा घेतो त्या खड्ड्यामध्ये 4 प्लॅस्टिकचे पाईप आपल्याला उभे करावायचे आहेत. या प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये आपल्याला अर्ध्यापर्यंत गांडूळ खत किंवा शेणखत टाकायचे व वरील अर्धा भाग आपल्याला बारीक वाळू टाकायची आहे. आणि त्यानंतर हा खड्डा आपल्याला नियमितपणे भरून घ्यावायचा आहे. आणि खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्या ठिकाणी झाड लावल्यानंतर हे प्लॅस्टिकचे पाईप आपल्याला उपसून घ्यावायचे आहेत. आणि हे प्लॅस्टिकचे पाईप उपसून घेतल्यावर त्या ठिकाणी शेणखत, गांडूळ खत आणि वाळूचे असे 4 कॉलम तयार होतील. आणि आपण दिलेलं पाणी या 4 कॉलमच्या माध्यमातून सरळ झाडाच्या मुळाजवळ पोहोचेल आणि झाडाच्या मुळांना उपलब्ध होईल. कमी पाण्यावर ही पद्धत आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. बरेचसे शेतकरी बंधू रोपवाटिका तयार करण्याच्या दृष्टीने फळबागांचे लागवड करत असतात, तेव्हा त्यांना मात्रवृक्षासाठी बाग तयार करावी लागते. तसेच खुंट वृक्षासाठी देखील त्यांना
बाग तयार करावी लागते. तर वेगवेगळ्या फळपिकांचे जे काय खुंट आहेत ते खुंट आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. त्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनी खुंटाचं देखील मात्रवृक्ष तयार करावे आणि फळांचे मात्रवृक्ष देखील या तक्त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला जे फळपीक लागवड करावयाचं आहेत त्या फळपिकाच्या वेगवेगळ्या जातींची आपण माहिती घेऊयात. मोसंबी हे आपल्या भागातील एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. मोसंबीमधील शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध असलेली जात म्हणजेच न्यूसेलर. या जातीची साल चोपडी, पातळ व चमकदार आहे. साल घट्ट असल्यामुळे फळे तोडणीनंतर जास्त दिवस टिकतात आणि या जातीचं उत्पादन क्षमता इतर जातीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये ही जात अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशामधील सातगुडी ही देखील जात प्रसिद्ध आहे. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील फुले मोसंबी ही जात देखील शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची काटोल गोल्ड ही जात देखील शेतकऱ्यामध्ये चांगली प्रसिद्ध आहे. त्यानंतर संत्रा या पिकाच्या बाबतीत नागपूर संत्रा, नागपूर सीडलेस, मुदखेड संत्रा, किन्नो यासारख्या जाती शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहेत. नागपूर संत्रा या झाडाचे झाड मोठे असून त्याचा विस्तार मध्यम असतो. फळे आकाराने गोल, खालच्या बाजूला चपटी व दबलेली असतात. देठाचा वरचा भाग वर आलेला असतो. फळाचा रंग चमकदार नारंगी असतो. पिकलेली फळे जास्त दिवस झाडावर राहिल्यास साल ढिल्ली होते. त्यानंतर लिंबोणीच्या बाबतीत साई सरबती हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेले वाण असून ते एकरी 18 ते 19 टन उत्पन्न देते. तसेच कॅन्कर व ट्रिस्टजा या रोगांना सहनशील आहे. त्यानंतर फुले सरबती हे देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं लिंबाची जात विकसित केलेली आहे. ही जात जोमदार झाडांची वाढ व रोग व किडीस प्रतिकारक अशी आहे. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रमालिनी व विक्रम या जाती देखील शेतकरी बंधूमध्ये प्रसिद्ध आहे. या जातीच्या व्यतिरिक्त चक्रधर लाईम, बालाजी, PKM1 या जाती देखील शेतकरी बंधूमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आंब्याच्या बाबतीत केशर ही जात मराठवाड्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. या जातीच्या आंब्याचं वजन साधारणतः 270 ग्रॅम प्रति फळ एवढे आहे. ही जात मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर हापूस ही कोकण भागासाठी शिफारस केलेली अत्यंत उत्कृष्ट आणि प्रसिद्ध अशी जात आहे. त्यानंतर दक्षिण भारतातील तोतापुरी जात कैरीसाठी किंवा कच्चा आंबा खाण्यासाठी एक अत्यंत प्रसिद्ध अशी जात आहे. त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाची रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून निर्माण झालेली सिंधू ही जात देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर उत्तर भारतातील दशहरी जात देखील शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. या जातीची फळधारणा मे ते जुलैपर्यंत होत असते. त्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी विकसित केलेली आम्रपाली आणि मलिका या 2 जाती अत्यंत उच्च उत्पादन देणाऱ्या आणि चांगल्या जाती आहेत. त्यानंतर दक्षिण भारतातील उशिरा येणारी नीलम ही जात देखील चांगली जात आहे. त्यानंतर उत्तर भारतातील लंगडा ही जात देखील शेतकरी बंधूमध्ये चांगली प्रसिद्ध आहे. त्यानंतर बीड येथील नेकनूर या भागात हूर जात ही देखील स्थानिक भागात प्रसिद्ध आहे. या तक्त्यात आपण विविध संकरित जाती आणि त्यांचे जे पॅरेंट्स आहेत मादी आणि नर हे आपण पाहू शकतो. आम्रपाली, मल्लिका, रत्ना, सिंधू. आणि आंब्यामध्ये जी समस्या आहे साखरेची किंवा स्पॉन्जी टिश्यू म्हणून ओळखतो त्यापासून मुक्ती असलेल्या जातीमध्ये आर्का अरुणा आणि आर्का पुनीत या 2 जाती आहेत. दरवर्षी फळे देणाऱ्या जातीमध्ये नीलम, तोतापुरी, रत्ना, आम्रपाली, मल्लिका, सिंधू या जातीचा समावेश होतो. आणि अनियमित फळे देणाऱ्या जातीमध्ये चौसा, लंगडा, दशेरी, हापूस, बैगनपल्ली, केशर, राजापुरी या जातीचा समावेश होतो. या तक्त्यामध्ये आपण कोकण कृषी विद्यापीठातील कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, कोकण सम्राट, रत्ना, सिंधू या जातीचे पाहू शकतो. त्यानंतर काही विदेशातील जाती देखील आपल्या भागात चांगल्या उत्पन्न देत आहेत. त्यामध्ये लिली, ऑस्टिन,
टॉमी ॲटकिन, केंट, माया या जातीचा समावेश होतो. डाळिंब हे पीक शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी मिळवून देणारं पीक ठरत आहे. डाळिंबाच्या बाबतीत भगवा ही जात शेतकऱ्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. साधारणतः 180 ते 190 दिवसामध्ये फळे तयार होतात. फळाचा मोठा आकार, गोड टपोरे आणि आकर्षक दाणे आणि चमकदार आकर्षक रंगाची साल असलेले हे फळे दूरवरच्या बाजारपेठेसाठी देखील अत्यंत चांगले आहेत. त्यानंतर फुले भगवा सुपर ही जात भगवा या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. साधारणतः 175 ते 180 दिवसामध्ये ही जात तयार होते आणि फळाची साल जाड, दाणे मऊ आणि फळावर सुंदर चकाकी आहे. फळामध्ये रसाचं प्रमाण भरपूर आहे. त्यानंतर डॉक्टर चिमा यांच्या प्रयत्नातून गणेश खिंड येथून विकसित झालेली गणेश ही जात अत्यंत जुनी व शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध अशी जात आहे. त्यानंतर या गणेश जातीमधून निवड पद्धतीने तयार केलेली G137 ही जात देखील अत्यंत चांगली जात आहे. त्यानंतर मृदुला ही जात देखील शेतकऱ्यामध्ये चांगली प्रसिद्ध आहे. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातून विकसित झालेली फुले आरक्ता ही डाळिंबाची जात देखील चांगली जात आहे. डाळिंबाच्या वेगवेगळ्या जातीचे दाण्याचा रंग, आकार या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर कोरडवाहू भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेले सीताफळ हे देखील एक आपल्याकडे महत्त्वाचे पीक आहे. सीताफळाच्या आपल्या भागातील वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्यामध्ये बालानगर ही जात शेतकऱ्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी जात आहे. साधारणतः 137 ग्रॅम वजनाचं फळ असते. त्यानंतर लाल सीताफळ ही जात देखील काही शेतकरी लागवड करत आहेत. त्यानंतर फुले पुरंदर ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली नवीन जात आहे. त्यानंतर आनोना 2 आणि कसपटे या शेतकऱ्यांनी विकसित केलेली NMK1 ही जात देखील काही शेतकऱ्याकडं लागवड होताना दिसत आहे. त्यानंतर हायब्रिडमध्ये आर्कासहान ही सीताफळाचं हायब्रिड अत्यंत चांगलं आहे. त्यानंतर संभाजीनगर आणि परिसरामध्ये अंजिराची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. अंजिराच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली दिनकर ही जात अत्यंत चांगली आहे. या जातीचे फळाचं वजन 80 ते 90 ग्रॅम आहे. त्यानंतर पुना फीक ही जात देखील शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर पेरूची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. पेरूची सरदार अर्थात लखनौ 49 ही जात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. अलाहाबाद सफेदा या जातीपासून निवड पद्धतीने डॉक्टर चिमा यांनी ही जात विकसित केलेली आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीची असतात. फळे मध्यम ते मोठ्या आकाराचे असून त्यांचे वजन 175 ग्रॅमपर्यंत असते. फळाचा आकार लंब गोलाकार असतो. रंग हिरवट पिवळा असून काही वेळा लाल ठिपके त्यावर असतात. फळाची चव गोड असून फळे गर पांढरा असतो. त्यानंतर पुढील जात अलाहाबाद सफेद ही उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध जात आहे. झाडे उंचीने लहान असतात परंतु जास्त प्रमाणात असणाऱ्या फांद्यामुळे झाडे घनदाट व गोलाकार दिसतात. साधारणतः फळांचा आकार गोलाकार असून 175 ग्रॅम वजन असते. साधारणतः या फळाची साठवण क्षमता चांगली असते. त्यानंतर ललित हा वाण ॲपल कलर या वाणापासून निवड पद्धतीने लखनौ येथील संशोधन संस्थेत तयार करण्यात आला असून फळाचा गराचा रंग गुलाबी असून फळे आंबट गोड चवीचे असतात आणि फळाचं वजन 185 ते 200 ग्रॅम एवढे असते. या वाणाची लोकप्रियता वाढत आहे. तसेच प्रक्रियायुक्त पदार्थासाठी देखील या वाणाचा उपयोग होत आहे. रंगीत घरामुळे शेतकरी या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यानंतर चिट्टीदार हा वाण अलाहाबाद सफेद या वाणासारखाच आहे परंतु फळावर मोठ्या प्रमाणात लाल ठिपके असतात. त्यानंतर बी नसलेले सीडलेस वाण ज्यामध्ये सहारनपूर सीडलेस आणि नागपूर सीडलेस हे 2 वाण आहेत. त्यानंतर आर्का मृदुला, त्यानंतर बेहात कोकोनट, आर्का अमूल्या या जाती पेरूच्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर चिकूच्या ज्या जाती आहेत त्यामध्ये कालीपत्ती ही जात अत्यंत प्रसिद्ध आहे. फळाची साल पातळ, गर मऊ, गोड आणि उत्तम प्रतीचा, गराला मंद सुवास व फांद्या पसरणाऱ्या अशी ही कालीपत्ती जात आहे आणि पूर्ण वाढलेल्या झाडापासून वर्षभरात 200 ते 250 किलो फळे मिळतात. त्यानंतर क्रिकेट बॉल ही जात देखील
चांगली आहे. फळ गोलाकार मोठ्या आकाराचे 8 ते 10 सेंटीमीटर व्यासाचे 130 ग्राम वजनाचे हे असते. त्यानंतर कीर्ती भारती CO2 CO1 PKM हायब्रिड 7/1 PKM 2 PKM 1 PKM 4 या जाती आपल्याला चिकूच्या दिसून येतात. तर शेतकरी बंधूंना येणाऱ्या खरीप हंगामासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.